छोटासा गेम खेळायचा आहे आणि त्या गेम मध्ये मी सुद्धा इन्व्हॉल्व आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. एक मिरची घेऊन अर्धी मिरची तोडून खायची कच्ची. आता कसं वाटतंय? चांगलं विकास काम करता गावात, तर हे करताना काही विरोध होतो का कुणाचा? नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे खरं बोल भावा, स्पॉन्सर्ड बाय टॉप वे सोलार, एपिसोड नंबर 2. आज आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत ते आपल्या टीममधील जे एक मेंबर आहेत त्यांचे मोठे बंधू तर आहेतच, पण त्यांची खासियत म्हणजे आपल्या पाडळशिंगी गावचे आणि बऱ्हाणपूरचे ते सरपंच आहेत. तर स्वागत आहे दादा रितेश भैया साबळे यांचं. तर दादा, कसं वाटतंय? छान. तुमच्याच ऑफिसवर येऊन माझ्यासारखा माणूस तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला छान छान आनंद आहे. बरं, तर माझ्या माहितीनुसार तुम्ही वयाच्या 29व्या वर्षी सरपंच झाले. हो. तर सरपंच झाल्यावर घरी अशी काय वेगळी ट्रीटमेंट भेटते का? म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझं पण लग्न झालेलं आहे, मला जर 9चे 10 झाले तर मला रात्रभर झोप येत नाही, इकडून लाऊडस्पीकर चालू असतो. तसं तुमच्यासोबत काय घडतं का? असं काही नाही, घरच्यांनी मला समजून घेतलेले. लहानपणीपासून बाहेर होतो आणि त्यात रोडलाच माझं घर होतं. तर जाणारे येणार जे मित्र कंपनी आहेत कंटिन्यू फोन लावून मला बोलून घ्यायचे. तर घरच्याला मी लग्नाच्या आधी पण सांगितलेलं होतं की वेळ मला हा कमी देता येईल, कारण माझ्याकडे दोस्त खूप असतात, त्याच्यामुळे मी कधी मध्ये घरी जायला उशीर मला कंटिन्यू म्हणजे होतोच. असं नाही की टायमालाच मी घरी जातो 9ला 10ला, तुमच्यासारखं नाही आहे. जनतेत काम करण्यासाठी कधी पण उपलब्ध व्हायला लागतं. सरपंच झाल्याचा फायदा झालाय तुम्हाला? हो, फायदा आहे. तर माझ्या डोक्यात एक प्रश्न होता की सरपंच होण्यासाठी कोणत्या वेबसाईटवर फॉर्म भरावा लागतो, कितीचं चलन बिलन भरावं लागतं, काय असं आहे? असं काही नाही, तुम्ही जनतेचं काम करायला पाहिजे. हा, म्हणजे हे असं निवडणुकीतून झालं ते काय आपल्याला माहित नाही ना. काय आता तुम्हाला जर सांगायला गेलं, आता मी 24 घंटे मित्र कंपनीत असायचं आणि माझं काम पहिल्यापासून म्हणजे घरचं काम मला नसल्यामुळे, म्हणजे कामचं घरचं असायचं पण मी ते टाळायचं आणि एखाद्या मित्राने किंवा एखाद्या कोणी व्यक्तीने सांगितलेलं काम मी पहिलं करायचं. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मला म्हणजे निवडून द्यायसाठी जास्त लोकांनी मला सहकार्य केलेलं. फनी पार्ट सोडून देऊ, आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळू. तर कार्यक्रमाच्या प्रश्नाकडे वळण्याच्या अगोदर, जर तुमचं घरचं लाईट बिल 1000 असो किंवा 1,00,000 असो, जर ते तुम्हाला 0 करायचं आहे तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा, टॉप वे सोलारकडे इन्क्वायरी करा आणि संपूर्ण माहिती घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे. तर दादा, आपला पहिला प्रश्न असा आहे की माझ्या माहितीनुसार की आपल्या फॅमिलीमधलं कुणीच असं राजकारणात, म्हणजे काही राजकीय वारसा नाहीच आहे तुमच्याकडे, तरी राजकारणात येण्याचा निर्णय म्हणजे कसा आणि कुठून आला? तर राजकारणात यायचं असं की राजकीय वारसा असावाच असं नाही. हां, आता वारसा असल्यानंतर थोडं सोपं जातं, परंतु मी ते कंटिन्यू लोकांमध्ये असल्यामुळे, मित्र कंपनी जास्त असल्यामुळे त्याचा मला फायदा झालेला. आणि वारसा असणं बी गरजेचं आहे असं नाही, आपण काम करीत राहिल्यानंतर म्हणजे समाज आणि जनता आपल्याला थोडं सन्मान देतेच असं नाही. त्यामुळेच मी आज या ठिकाणी आहे. हा, तर ते तुम्ही जसं सरपंच झालात, म्हणजे पाडळशिंगी, बऱ्हाणपूर या गावात बरेच आता विकास कामाला गती आली. म्हणजे भरपूर मी आता सोशल मीडियावर बघतोच ना येणारे व्हिडिओ ते. तर जी विकास कामाला गती आली, तर गाववाल्यांच्या प्रतिक्रिया काय असतात त्याच्यामध्ये? गाव खुश आहे ना माझ्या. हो, कारण की राजकीय वारसा नसताना मी काम करतो. लोकांना आधी वाटलं हा हे निवडून येईन की नाही ह्याच्यावरच आधी अवलंबून होतं का, पण राजकीय वारसा नसल्यामुळे लोकांना असं वाटत होतं की येईल की नाही, म्हणजे नेत्या लोकांना. परंतु ही जी जनता आहे सर्वसाधारण, ह्यांनी मला मतदान म्हणजे त्यांनाच माहीत होतं, मला बी वाटत नव्हतं. पण मी म्हणलं आपण एकदा आजमून बघू उभं राहून काय होतंय. परंतु मग मला जनतेने चांगल्या मताने मला निवडून दिलं गावात. म्हणजे हे निवडणुकीला उभा राहण्याचा निर्णय तुम्ही स्वतः घेतला होता का आजूबाजूचा सपोर्ट? नाही, मी काम करीत राहायचो. मला मित्रांनी खूप आग्रह केला, नाही बाबा तुला उभाच राहायला लागतं.
मी नाही म्हणायचं. नंतर माझे मामात मोठे ते बी म्हणले की तू उभा राहायला लागल. पण मला घरून खूप म्हणजे अडचण आली, कारण की माझ्या घरामध्ये नोकरदार असल्यामुळे वडील विस्तार अधिकारी होते. त्यांचं सारखं सांगणं होतं उभं राहायचं म्हणल्यानंतर की आपलं हे क्षेत्रच नाही, गावात मोठे लोक, बाहेरून मोठे लोक, आपलं हे काम नाही. आपण म्हणजे नोकरदार वर्गामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी असल्यामुळे वडिलांचा खूप भयंकर असा म्हणजे विरोध होता की तू राजकारणात करूच नको, म्हणजे येऊच नकोस, हे आपलं कामाचं नाही. कारण की निवडून यायच्या आधी भीतीचं वातावरण असतं ते ह्याच्यामध्ये उभं राहायचं म्हणल्यानंतर. मिडल क्लास आणि आपण एक साधारण घरातून होतो त्याच्यामुळे थोडं जड गेलं मला पण, परंतु गावांनी मला सहकार्य केल्यामुळे मी आज चांगल्या ठिकाणी आहे. तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्येच सरपंच म्हणून हा, पहिल्यांदा उभा राहिले कीच मला जनतेने निवडून दिलं. मी 10 अटेम्प्ट टीईटीचे दिले तरी जिल्हा परिषद शिक्षक झालो नाही कारण की मी इंजिनिअरिंग करत होतो. बाकी आमच्या घरच्यांचा आग्रह असायचा तू शिक्षक होय. कारण की आमचे वडील शिक्षक होते, नंतर म्हणजे प्रमोशन होत होत म्हणजे विस्तार अधिकारी झाले. आमच्या घरच्यांचा आग्रह असा तू एक नोकरी कर किंवा शिक्षक होय. पण मी त्याच्या विरोधात असत कधी पण, बाबा मला नाही शिकायचं. पण क्षेत्र माझं म्हणजे व्यावसायिक होतं, पण मी राजकारणाकडे वळलो. हा, तर त्या संदर्भात प्रश्न आहे आपला की जर समजा तुम्ही राजकारणात आले नसते किंवा आजूबाजूच्या प्रेम करणाऱ्या लोकांनी तुम्हाला आग्रह केला नसता, बरोबर, तर तुम्ही कुठलं क्षेत्र निवडलं असतं? मी एक व्यवसायच केला असं चांगला. मला व्यवसायाचा छंदच होता, कारण की मी सरपंच झाल्यानंतर बी मी बिझनेसला म्हणजे म्हणला यातलं एक साईड बिझनेस असणं एक गरजेचं आहे. राजकारणाचं हे किंवा आपलं नाही का नाही, त्यासाठी मग मी एक बिझनेस बी आता टॉप वेब सोलार म्हणून आपलं टाकलेलं आहे सरपंच झाल्यानंतर. हा, पब्लिकला माहीत नसेल तर आपले जे स्पॉन्सर आहेत टॉप वे सोलार ते आपले रितेश भैया साबळेच आहेत. तर दादा, पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही थोडक्यात उत्तर तर ते दिलेलंच आहे. निवडणुकीला उभा राहिल्याच्या नंतर घरची प्रतिक्रिया म्हणजे काय होती? सुरुवातीला त्यांनी म्हणजे फॅमिलीमधले जे जवळचे माझे नातलगत ते उभा राहू नको आग्रहच केला की तुझं कामच नाही. परंतु नंतर नंतर गावातल्या लोकांनी त्यांना सांगितलं बाबा ते उभं राहिलं आहे, निवडून येण्यासारखं आहे, त्याला तुम्ही सहकार्य करा. नंतर मग घरच्याने शेवटच्या टप्प्यामध्ये मग माझ्यासाठी थोडंफार झटले म्हणायचं नाही का. परंतु सहकार्य तर मग त्यांचंच आहे, सगळं जे आहे आपण आज त्यांच्यामुळंच. नंतर नंतर मग ते घरच्यांची शेवटी राजकारणात नसल्यामुळे भीती असतेच ना थोडीफार, किंवा आपला मुलगा आहे शिकावा, राजकारणाकडे नकावं. आणि राजकारणाची सध्याची परिस्थिती जर बघितली आपण तर चांगल्या चांगल्या घरच्यांना असं वाटतं की आपला मुलगा हा राजकारणाकडे नसावाच. त्याच्यामुळे घरच्यांचा आग्रह हा नाहीच होता. पण नंतर मग शेवटच्या वेळेस घरचे म्हणले आता हे राहिलायचं नाही, हे पक्काचं फॉर्म भरल्यानंतर आपण आता काय करू, त्या कामाला लागू. माझ्या घरचं उलट होतं. माझ्या घरच्यांना वाटायचं मी सरपंच व्हावा, पण आम्ही राहतो तिथं ग्रामपंचायतच नाही. नगरपालिका, नगरसेवक व्हा, नगराध्यक्ष व्हा, नगराध्यक्षाचं बघू. तर एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची ते उत्सुकता असते, तुम्हाला फॉलो करणाऱ्या लोकांची उत्सुकता असते की बाबा आपल्या लोकप्रतिनिधीचं बालपण कसं होतं. म्हणजे तुमचं बालपण सगळं पाडळशिंगीतच गेलं, बरोबर. तर कसं होतं बालपण? म्हणजे तुम्ही म्हणजे खोडकर होता की सिन्सिअर होता काय? म्हणजे आता बालपण तर खूप भयंकर होतं माझं, कारण की मी असं व्यक्ती होतं, मला जास्त खेळायचा छंद होता. आणि पहिलं खेळून असायचं कोणतं आपल्या गोट्या आल्या, पुन्हा त्याच्यानंतर आपलं ते खुपसा खुपशी, त्याच्यानंतर विट्टू दांडू, नंतर क्रिकेट. मग हे असे खेळत आपल्या खेड्यामध्ये जागा कमी असायची खेड्यामध्ये, तर आम्ही ते खेळताना बरेचसे प्रॉब्लेम आले. कुणाला विट्टी लागायची, कुणाच्या घरावर बॉल जायचा, त्यामुळे सारखंच भांडणं असायचे आमचे नाही का. मग ते खोडकर म्हणून म्हणजे स्वभाव होता माझा, आणि मी हुशार नसल्यामुळे मागच्या टेबलचा विद्यार्थी, बॅक बेंचर. हा सेम. पण नंतर नंतर मग थोडं बदल होत चालला नाही का. आणि बदललो मी नंतर, नाही तर आधी थोडं म्हणजे मागच्या टेबलचा माणूस तर मी म्हणलं तरी अडचण नाही. आणि मग हे अशा प्रकारच्या वागणुकीमुळं घरच्यांचं काय म्हणणं असायचं? घरच्यांचं म्हणणं शिक एवढंच, बाकी काय नाही. तुला शिक्षण करणं गरजेचं आहे, तू नोकरीला लाग, काही कर नोकरीला लाग, असं असायचं. प्रत्येक घरच्याचं तेच असतं. माझ्या पण घरच्याला वाटायचं की मी शिकून खूप मोठा व्हा, पण त्यांचे पैसे वायाला गेले. असं
तर हा शाळेत कधी सर लोकांचा मार बीर काय खाल्ला? नाही, मार तर खाल्ला ना खूप, खाल्ला. कारण की खोडकरच होतो मार खाणं. पण आज कळतंय आपण मार खाल्ल्याचा परिणाम त्यावेळेस लक्ष द्यायला पाहिजे होतं, आपण शिकायला पाहिजे होतं, ते म्हणले ते करायला पाहिजे होतं. पण आज बी त्यांचा मार आठवतो की त्यांनी ते चांगल्या गोष्टीसाठी मारलं होतं आपल्याला. म्हणजे एक सांगायला गेलं त्यांच्यामुळे आज आपण अभिमानाने स्वाभिमानाने जे जगतो त्यांच्या त्या मार खाल्ल्यामुळे जगलेलो. बरं, एखाद्या आवडते शिक्षक शाळेतले त्यांचं नाव घेऊ. एक नाव नाही घेता येतं मला, सगळे शिक्षक आवडतात. आणि आज सरपंच झाल्यामुळे सगळीकडेच माझा सत्कार हे ते म्हणजे प्रमुख पाहुणच असतं. हा. त्याच्यामुळे एक नाव घेतल्यानंतर दुसरे सरकारी म्हणतील म्हणून आणखी मार खायची वेळ येऊ नये म्हणून ते घेता बी येणार नाही नाव. हो, आता समजा तुम्ही सरपंच झालात, आता कधी ते शिक्षक लोक भेटले तर ते म्हणतात का बघ बेटा मारलं म्हणून सरपंच, असं काही विषय होतो का? नाही, असं काही म्हणत नाही शिक्षक लोक. किंवा परंतु त्यांच्या मनात तुमची भीती, अरे याला मारलं होतं सरपंच आहे बाबा आता. नाही, असं काही होत नाही, कारण की शिक्षकांना आजही माहिती आहे म्हणजे त्यांचा आदर सन्मान मान केलेला आहे आपण. असं नाही की नाही का मार खाल्ला पण ते आपण त्यांना शेवटी वडील बाकी काही पण गोष्टी शिक्षकच बोललेलो होते. नाहीत त्यांना. आणि सरपंच झाल्यानंतर त्याला आनंद झाला ना शेवटी. असं कसं लाडका विद्यार्थी होतो मी, थोडं म्हणजे खेळाडू होतो ना मी थोडा, त्याच्यामुळे आणि त्यांचा एका लाडका गुरुला आनंद, आपल्या शिष्याला मोठं झालेलं बघून. कॅप्टन असायचो मी खेळताना, कोणत्याही खेळाचा कॅप्टन असायचो. खो खो झालं, कबड्डी झालं, मी कॅप्टन असायचो. म्हणजे तुम्ही मॉनिटर बी होतो. धोनीच्या आधीपासूनचे कॅप्टन? नाही, धोनी नाही. हे जगाचा नामांकित माणूस आहे. आमच्या छोट्या बंधूचे खास आवडते खेळाडू म्हणजे धोनी. आणि त्यांच्या नादाने आम्हाला बी नाद लागला धोनींचा. 7 म्हणजे मी रोनाल्डोचा फॅन पुन्हा त्याच्यामध्ये. आणि नाही, एक मी पब्लिकला सांगतो फक्त एक कॉमेडी म्हणून, मी सुद्धा धोनीचाच फॅन आहे. आणि धोनीपेक्षा दुसरा मोठा कॅप्टन कुणी होऊच शकत नाही. असं तर पुढचा प्रश्न असा आहे की सरपंच म्हणून तुम्ही ज्यावेळेस निवडून आले, म्हणजे घरच्यांनी तर तुम्ही म्हणले तसं अगोदर तर भरपूर नको नको म्हणत होते, बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्ही सरपंच म्हणून निवडून आले तर घरच्या प्रतिक्रिया काय होत्या? म्हणजे तर प्रतिक्रिया म्हणजे खूप आनंदाच्या होत्या. घरच्या म्हणजे अभिमान स्वाभिमान वाढला होता. आनंदाचे अश्रू सुरू होते. वडील रडले, माझी आई रडली. आईचा तर आनंद न सांगण्यासारखा होता नाही का. कारण की निवडून येणं अवघड आहे. भीतीचं वातावरण होतं की घरच्याला वाटायचं बाबा हे कशालाच उभं राहिला असं नाही का. कारण की शेवटी रशी खेस असते ना. पण त्याच्यामध्ये बी निवडून आलो त्याचा आनंद घरच्यालाच नाही तर सगळ्या गावाला जास्त होता माझा, की बाबा आलाय. आणि माझ्या संग जे निवडणूक होते आमच्या म्हणजे ग्रामपंचायत म्हणल्यानंतर जवळचेच लोक असतात, नातलगत असतात किंवा जवळचे लोक असतात. त्याच्यामुळे आमची इथलं जे वातावरण आहे पाडोशी गावचे खूप चांगलं आहे. राजकीय तोपर्यंतच आहे जोपर्यंत म्हणजे आपण म्हणत नाहीत की आचारसंहिता लागली तोपर्यंतच. नंतर आम्ही सर्व हशी म्हणजे सोबतच असतो सगळे, असं विरोध होत नाही, काही नाही काही नाही काही नाही. गेवराई तर शेवटी प्रेम करणारच ना, गाव तर त्याच्यापेक्षा जास्त करणार. पण बीड बी करतं. माझ्या ज्या बातम्या लागल्या जास्त गेवराईपेक्षा बीडकडे जास्त लागल्या, चांगल्या चांगल्या पेपरला लागल्या पुन्हा. बाकी आनंद अश्रू तर सगळ्यांनाच आले होते घरच्यांना. तर आता मग ज्या वेळेस तुम्ही आता हे गावाची देखभाल करावीच लागते आता तुम्हाला, आणि मला वाटतं बऱ्हाणपूरकडचा बी एरियात तुम्हाला, तर हे सगळं गावाची देखभाल ते करता करता फॅमिलीला वेळ देणं कसं मॅनेज होतं आता? नाही, फॅमिलीला पहिलंच माहिती हा तर म्हणजे घरचे काम सोडून बाहेरच असतो जास्त. त्याच्यामुळे घरच्यांना हे म्हणजे आणि बायको तर माझी गावची असल्या गावातलीच आहे ना, त्याच्यामुळे त्यांना बी पक्क माहिती हे काय आहे नाही का. आणि त्यांना बी मला वेळ देणं हे देणे आणि गावाला बी वेळ देणे. पण मी ते सांगून ठेवलेलं आधी की बाबा गाव बी बघायचंय आणि घर बी बघायचंय, या दोन्ही मध्ये मी ते मॅनेजमेंट करतो माझ्या. म्हणजे आता गाव सुद्धा आता घरच एक दुसरी फॅमिलीच आहे. घरच आहे माझं गाव, म्हणजे घरच आहे ना. शेवटी सगळे घरचेच लोक नातलग जास्त असल्यामुळे गावामध्ये असं सगळं गाव आमचं असं म्हणलं तरी अडचण नाही. आणि गावामध्ये आमचं असं मतभेद नाहीत, मनभेद नाहीत, काहीही नाही. असं एकदम गाव म्हणजे भारी आहे आमचं एकदम. बरं, आता म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सरपंच म्हणून निवडून आले तर, आणि आता तुम्ही म्हणजे चांगलं विकास काम करता गावात, तर हे करताना काही विरोध होतो का कुणाचा? नाही, विरोधचं काय आता बऱ्याचशा ग्रामपंचायतला मी बघतो खूप जण विरोध करतात, पण विरोध केल्यानंतर गाव हे मागं पडतं. हे म्हणजे लक्षात येतं
ह्याने त्याला विरोध करणे त्याने ह्याला विरोध करणे ह्याच्यामध्ये गावाचा विकास लांब पडतो. माझ्या गावामध्ये ती अडचण नाही. तुला सरपंच केले म्हणजे ते म्हणतात की आम्ही तुला चॉईस केलेले 5 वर्ष तू तुझ्या पद्धतीने तू बघ, काम माझं चांगलं असलं तर पुन्हा माझं सरपंच करतील किंवा पुढं आणखी कुठंतरी नेतील. जर काम चांगलं असतं आहे तसं खाली आणतात आमचं गाव. म्हणजे सांगा जर की 12चे 12 उमेदवार पाडायची ताकद आमच्या गावामध्ये आहे. काम जर मी नाही केलं तर माझे जे माणसं उभा राहणार ते सुद्धा पाडतील गाव. त्याच्यामुळं गावात विरोध हा प्रकार नाहीच आहे. सर्व गाव समजून घेतं आणि गावामध्ये छोटे मोठे कामाला जरी विरोध झाला तर तो असं विरोध म्हणजे चांगल्या गोष्टीसाठीच होतो. बाबा हे तुला करायला लागलं काम आता हे लगेच करायला लागेल अशा गोष्टी सांगतात, पण त्याला विरोध मानता येत नाही. चांगल्या कामासाठीच गोष्टी आहेत त्या सगळ्या. आणि विरोध होत नाही म्हणल्यावर गाव पण तसंच अजून गावामध्ये फास्ट सांगायला जर प्रगती गेलं तर गेवरा तालुक्यामध्ये म्हणजे सगळेच गाव चांगले आहेत असं नाही, पण माझ्या गावामध्ये नोकरदार जास्त आहेत. माझ्या इथं सांगायला जर गेलं की 80-90 शिक्षक लोक आहेत, ते बी झेडपीला. त्याच्यानंतर संस्था आहेत, संस्थेमध्ये बी 20 शिक्षक लोक आहेत आमचे. आणि बाकी नोकरीला आरोग्य विभागात काही डॉक्टर आहेत, जज बीत माझ्या इथं, तुमच्यासारखे लेखक बीत आमच्या इथं, अरविंद भाई जगताप आमच्या इथले येतात नाही का. असे खूप नोकरदार जास्त आहेत. म्हणजे जर घरामध्ये माझ्या इथे एकदम व्यक्ती नोकरीला आहे. तुमच्यासारखे सरपंच प्रत्येक गावाला लाभो हीच अपेक्षा. म्हणजे काम करणारा सरपंच असला की विरोध ऑटोमॅटिकच बंद होतो, हे तर सगळ्यांना माहीतच आहे. कामाला यश आहे ना. हा, तर माझा असा प्रश्न होता की काही जे युवा आता आहेत म्हणजे थोडा प्रयत्न करतात राजकारणात काम करण्याची, धडपड करण्याची, तर तुम्ही त्यांना काही मेसेज देऊ इच्छिता का? हां, येणंच गरजेचं आहे. राजकारणात बी तरुण मुलांनी येणं गरजेचं आहे. पण घरच्याचं जे अडचण असते शिकावं हे ते तर आहेच, पण शिक्षण करता करता बी राजकारणामध्ये येत येते. समाजसेवा करायची म्हणल्यानंतर समाजामध्ये थोडं येऊन राजकारण हा भाग लागतोच. कारण की मला बी काम करता करता नंतर लक्षात आलं बाबा आता सेवा करायची जर असली आपल्याला तर त्याला हातभार हा राजकारणात असणं गरजेचं आहे. कारण की जास्तीचे काम करता येतात राजकारणात आल्यानंतर जनतेचे. आणि भविष्यात असं काही ठरवलंय का की आमदारकी लढवायची, खासदारकी लढवायची असं? 1.5 एकर मला माणूस आहे मी. माझ्या घरी 1.5 एकर सातबार आहे. बरं ते त्याच्यावर नाही अवलंबून, पण काम करणं हे आपलं काम आहे. काम तर करत होतं आपण. सरपंच हे म्हणजे मला होईल असं मला बी वाटत नव्हतं, पण मला जनतेने सरपंच केले. आता ते तुम्ही जे बोलतात तितपत बोलणं हे आमचं काम नाही सध्या तरी. बरोबर. नाही, जनतेचं प्रेम राहिलं तर नक्कीच आम्ही तुम्हाला भविष्यात आमदार म्हणून नक्कीच बघू. आपण काय आहे, सरपंचच बरे आपल्यासाठी सध्या तरी नाही. ओके, तर इथंच आपला पहिला राऊंड संपतोय प्रश्न आणि उत्तराचा. बोलतो की सांगा. तर आपण आता सुरुवात करू दुसऱ्या राऊंडला. सुरुवात करू आपण आपल्या दुसऱ्या राऊंडला, ज्याचं नाव आहे रॅपिड फायर. तुम्हाला समोर टायमर दिसतंय. 60 सेकंदात 10 प्रश्नाचे उत्तर. तर स्टार्ट. पहिला प्रश्न, 27 जानेवारीला काय असतं? 27 जानेवारी रितेश साहेबांचा वाढदिवस असतो 27 जानेवारी. बरोबर. 28 जून डेटमध्ये काय स्पेशल आहे? 28 जूनला भावाचा वाढदिवस असतो माझ्या. नाही, 28ला पास. टायमिंग जाते. बर. 29 ऑगस्ट तारखेला काय असतं? 29 ऑगस्ट नाही. 27 मे 2021 ला काय झालं होतं? ते पण नाही. पास. आई आणि बायकोचे भांडण झाले तर साईड कुणाची घ्याल? दोघीची पण नाही. हे भारी होतं. सरपंचला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सरपंच. पास. जीवनातलं सगळ्यात मोठं स्वप्न काय आहे? स्वप्न जीवनातलं सगळ्यात मोठं म्हणजे थोडक्यात द्यायचं झटपट. वहिनीचे आणि तुमचे भांडणं झाले तर पहिले सॉरी कोण म्हणतं? मीच मागतो. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न, राजकारण आणि फॅमिलीमध्ये महत्त्व कोणाला देतात? राजकारण. ओके, तर टायमिंग तर आधीच संपली होती. प्रश्नाचे उत्तर आम्ही 2-3च बरोबर आलेत. हां, 4 बरोबर आले ना. ते आता ते एडिटिंग मध्ये कळलं. तर रितेश दादा,
तुम्ही रॅपिड फायर राऊंड मध्ये हरलेला करारी हार झालेली आहे तुमची. तुम्ही गावाचं हृदय जरी जिंकलेलं असलं तरी तुम्ही रॅपिड फायर मध्ये हरलेले आहात. तर आता तुम्हाला खरं बोल भावाच्या टीम कडून एक छोटीशी पनिशमेंट भेटणार आहे. ते असं आहे की आपल्याकडं एक असा छोटासा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये 3 चिठ्ठ्या आहेत. तर त्यातली एक चिठ्ठी तुम्हाला निवडायची आणि त्या चिठ्ठीमध्ये जे काम करायला तुम्हाला येईल ते तुम्हाला कॅमेऱ्यासमोर करावं लागेल. भाषा लावा तुम्ही. नाही, सोपे काम आहे तर. ओके. चिठ्ठ्या 4 नसवते. नाही 3 आहेत. काय झालंय? सिंगिंग म्हणजे तुम्हाला एक गाणं म्हणायचं आहे आणि ते गाणं कुणाला तरी डेडिकेट करायचंय. छोटस डेडिकेट म्हणजे काय? इंग्लिश मराठीत सांगा ना. डेडिकेट म्हणजे समजा ते अर्पण करायचं एखाद्याला. समजा तुम्ही भावासाठी गाणं म्हणले तर ते भावाला डेडिकेट, वहिनीसाठी गाणं म्हणले तर ते वहिनीला डेडिकेट. तर 1, 2, 3 लाईन तुम्हाला जे गाणं येतं ते आणि ते कुणाला डेडिकेट केलं ते पण तुम्हाला सांगायचं. जे गायचं का मग? हा लगेच या कॅमेऱ्यात बघून. सिंगिंगला माझा भाऊ भारी. थोडं त्याला कळवतो आणि त्याला म्हणायला होतं. म्हणजे तुम्हाला नाही ऐकवलं, मी म्हणल्यानंतर तुम्हाला ऐकायची इच्छा व्हायची नाही ना. सोड नाही मला. एक कसं नसू द्या, पण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना पण बघायचं असतं की बाबा रितेश साबळे मध्ये एक दुसरा अजून काही लपलेलं आहे का बाबा टॅलेंट, हिडन टॅलेंट. जसं जमल गाऊ का तसं. मग? हा 2 लाईन. चला 2 लाईन. 2 आता ध्यानात. 2 लाईन ना. हा. दिल पण दिया एक मिनिट. है, हा वापस. हा ओके रेडी. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए. कुणाला सांगायची गरज नाही हे गाणं कुणाला डेडिकेट आहे ते. हे गाणं पूर्णपणे भारत मातेला डेडिकेट आहे. यस. तर भैया तुम्ही एवढं मोठं लपलेलं टॅलेंट तुम्ही म्हणता. मला शेवटी माझा फाटलेला स्पीकर बोलावंच लागलं, म्हणावंच लागलं. गाणंच एवढं चांगलं होतं खरंच. शपथ अंगावर काटा आला. नाही ना गाणं. गाणं म्हणजे नाही का. नाही गाणं खरंच भारी निवडलं. तर इथं आपला दुसरा राऊंड संपतोय. आता आपण जाऊया 3ऱ्या राऊंडकडे. तर आता आपल्या कार्यक्रमाचा शेवटचा राऊंड 3रा राऊंड फन विथ गेस्ट. तर ह्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, एक छोटासा गेम खेळायचा आहे आणि त्या गेममध्ये मी सुद्धा इन्व्हॉल्व आहे. तर आता हे तुम्हाला असे 6 बॉल दिले असतील. हो हो हो. हे तुमचे ते कलरचे, माझे ह्या कलरचे. आणि समोर आपल्या 3 कुंड्या ठेवलेल्या आहेत. तर त्या कुंड्यांच्या खाली एक एक चिठ्ठी ठेवलेली आहे आणि त्या चिठ्ठ्यांमध्ये काय रॅन्डम नंबर आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे 6 बॉल कुठल्याही कुंडीत तुम्ही एक टप्पा टाकून गेला पाहिजे आणि नंतर आपण पॉईंट मोजणार आणि खाली जी चिठ्ठी असेल ती तुमचे जेवढे त्याच्यात बॉल आहेत ते गुणिले खालचा नंबर हे तुमचे पॉईंट असतील आणि माझे ज्या कुंड्यांमध्ये असतील ते गुणिले हे बॉल असे माझे पॉईंट असतील. आणि शेवटी ज्याचे पॉईंट जास्त असतील ते जिंकणार, ज्याचे पॉईंट कमी असतील ते हरणार. आणि हरल्यानंतर तर खरी पुन्हा मजा आहे. अजून हरल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एक चिठ्ठी काढावं लागेल आणि त्या चिठ्ठीमध्ये 3 चिठ्ठ्या आहेत, त्याच्यात 3 डेअर लिहिलेले आहेत. जी चिठ्ठी येईल ते हरणाऱ्या व्यक्तीला करावं लागेल. त्यात मी सुद्धा इन्व्हॉल्व. मी जर हरलो तर मला सुद्धा करावं लागेल. तर गेम समजला तुम्हाला? रेडी आहेत तुम्ही? रेडी रेडी. हां. तर तिन्हीपैकी कुठेही तुम्ही टाकायचं आहे कारण की पॉईंट इंटू ते होणार आहे. बरोबर. तर चला रेडी
सुरुवात तुम्ही तुमच्यापासून. माझ्यापासून करू. बरं, मी आधी एक ओव्हर टाकतो 6 बॉल. ओके, तर स्टार्ट. अरे वा. ए बाबा 0 पॉइंट होते काय? अरे ते मागं चिटकून ठेवायला पाहिजे होतं. नाही नाही, बरोबर आहे. अरे वा. अरे ये क्या हो रहा है रे बाबा? तर माझे एका कुंडीत आहेत आता, तेवढेच माझे पॉइंट आहेत. अरे एक पे जाता नाही. गेलेला ते गेलं. म्हणजे हा, ओके, ते दोन गेलाय. गेलेले. तर आता आपण बघू म्हणजे तुमचे तुमचे इकडे बघा. दाखवा ते. तर ह्याच्यात एक होता दादाचा, ह्याच्यात एक होता. तर हे 2 बॉल बरोबर. ह्यात ह्याच्या खालच्या आधी बघू. अरे बापरे, बापरे. तर हे आहे 32x, म्हणजे हे झाले 32 पॉइंट. म्हणजे इथंच माझी हार तर निश्चित झालेली आहे आता. नाही, नाही, आणि 100 असतात तुझ्या किती. याच्यात आहे 16 यस, म्हणजे 16 आणि 32 48 पॉइंट झाले रितेश दादाचे. आणि आमचे 100 असं असं नाही. 100 एक्स नाही, 100 एक्स नाही. अरे यार. बुरी हाल. तर माझे झालेले 8 पॉइंट फक्त. अरे वा. तर अशा प्रकारे गेम मध्ये विजयी झालेले आहेत आपले रितेश दादा साबळे. आणि आता जसं की गेमचा नियम आहे, तर मी आता एक चिठ्ठी काढणार आणि डेअर करणार. तर जसं की नियम होता, गेम मध्ये मी हरलेलो आहे. तर आता मला यातून एक चिठ्ठी काढायची आणि ह्यात 3 डेअर आहेत. तर आता पर्याय नाही. तुम्ही मिक्स करा, मी काढतो. बचाले रे देवा. एक मिरची घेऊन अर्धी मिरची घेऊन तोंडाला. एक मिरची घेऊन अर्धी मिरची तोडून खायची कच्ची. गया. अरे दुश्मनो, आणा मिरची. ह्याच्यासाठी बोलली ते का मिरची तुम्ही. लवंगीच आणली बाबा. एक चिठ्ठी काढा आता तुमची. कोणाची? नाही नाही नाही. गाणं म्हणले ना ते. गाणं म्हणलं मी ते हरमध्ये गाणं म्हणा सांगितलं ना मला तुम्ही. आज काय? डबा खाली डोक्यात. ते चालू आहे का? हा, चला चला. तर रिएक्शन घ्यायचं पुन्हा तुम्हाला. आखी नाही, जे दिलं तेच करायचं. अरे अर्धी पाटील हे बघा. हे असं झालं, दुश्मनाला मुळे धरू नये आणि दुश्मनाची शिक्षा लागून असा प्रकार झाला वगैरे आता. ओके, हा चला. अर्धीला घेतली ती, अर्धी राहिली आणखी थोडी. अरे अरे आयला मिरच्या आजकाल गोड यायला लागल्यात का? हा, अर्धी तिखट असू शकते ना. तर मित्रांनो, खूप मजा आली रितेश भैया. अरे बाप रुमाल इथेच आज आपला एक चिठ्ठी काढा आहे का? दुसरा एपिसोड संपवाच लागणार आहे.
तर भेटू लवकरच पुढच्या एपिसोड मध्ये नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत खरं बोल भावा, लय तिकट लागले. आता कसं वाटतंय? पिवळी मिरची आणायची रे. आपला होस्ट बी इन्व्हॉल्व आहे गेम मध्ये. बस बस एकदा ग्लिसरीन लावले.